हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पातोळीची भाजी, मसाल्याची पातोळी। सगळ्यात पहिले आपण गरम मसाला तयार करून घेऊया। त्याच्यामध्ये खोबरं, खसखस, जाळपत्री, 2 मिरे, 2 लवंग, कलमीचा तुकडा, मोठी इलायची हे पूर्ण आपण व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यायचे, म्हणजे चांगलं स्मेल येईपर्यंत त्याचा भाजायचं। समजा मसाला व्यवस्थित भाजला गेला नाही तर आपल्याला ते छातीमध्ये जळजळ होते। समजा मसाला चांगला भाजला गेला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि भाजीला फ्लेवर सुद्धा एकदम मस्त येतो। सगळ्यात पहिले हा मसाला पूर्ण तेल टाकून थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं आणि हा मसाला काढून घ्यायची आणि मोठी विलायची आहे ना ती वेगळी भाजायची, तेलामध्ये चांगली भाजायची, म्हणजे ती फुगते, म्हणजे ती व्यवस्थित भाजली गेली आहे ही। आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं पाणी टाकून, आणि ते एकदम सॉफ्ट वाटला गेला पाहिजे, नाही तर ते भाजीमध्ये आपल्याला मसाला लागतो तोंडाला। आता चला पातोळीमध्ये टाकणारा मसाला आपण यूज करू। भाजी 1 चम्मच धना, 1 चम्मच सोप आणि ओवा टाकायचा आणि तो भाजून घ्यायचा आणि तो मिक्सरला ग्राइंड जास्त बारीक करायचा नाही, थोडा कोर्सली बारीक करून घेऊन घ्यायचा। सगळ्यात पहिले आपण मसाल्यासाठी टोमॅटो रफली चॉप करायचा, 1 इंच अद्रक आणि 2 कांदे टाकायचे त्याच्यामध्ये रफली चॉप करून, आणि हे पण आपण स्वच्छ करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। आणि त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे लसणाच्या पाकळ्या। हे चांगलं सॉफ्ट पेस्ट याची बनवून घ्यायची, बनवली। आणि आता आपण पातोळीचं सारण बनवून घेऊया। सगळ्यात पहिले मी 2 वाट्या बेसन घेतलं आहे, ते चांगलं चाळणीने चाळून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये लम्स नसला पाहिजे। आणि जो मसाला आपण तयार केला होता बारीक, तो त्यात टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच टाकायचं 1 चम्मच मीठ, आणि ते थोडं पाणी घालून आपल्याला सेमी सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा, म्हणजे आपण जे कणिक मळतो ना पोळ्यांसाठी तसा बनवून घ्यायचा आहे। आणि त्याला वरतून त्याच्यामध्येच हळद टाकायची, तिखट टाकायचं आणि ते कमी पाणी घालून व्यवस्थित प्रकारे मळून घ्यायचं आणि त्याला तेल लावून ते रेस्ट करायला बाजूला ठेवायचं। आता सगळ्यात पहिले आपण गॅस पेटवूया, कढई ठेवूया। कढईमध्ये 2 चम्मच मोठे तेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि 2 गरम मसाल्याचे पानं आणि जे आपण सारण वाटून घेतलं आहे ते टाकायचं। सगळ्यात पहिले कांदा टोमॅटोचं, आणि ते चांगलं भाजायचं, तेल सुटेपर्यंत भाजायचं। त्याच्यानंतर जो गरम मसाल्याचा पावडर आपण पेस्ट करून ठेवली होती ते पण टाकायची, आणि ते भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी पण आपण यूज करणार आहे। आणि हा मसाला चांगला परतवून घ्यायचा, किमान आपल्याला 5-6 मिनटं तरी हा मसाला शिजवायचा आहे तेल सुटेपर्यंत। आणि याच्यामध्ये 2 चम्मच तिखट टाकायचं, 1 चम्मच हळद, गरम मसाला टाकायचा नाही कारण की ऑलरेडी आपण गरम मसाला टाकला आहे, आणि मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये चांगलं शिजू द्यायचं पाणी घालून, ते चांगलं उकळू द्यायचं। आता पातोळ्या आपण लाटून घेऊया। आपल्याला ज्या आकाराच्या पाहिजे पातोळ्या त्या आकाराच्या पातोळ्या कट करून घ्यायच्या, आणि जास्त जाड पण पातोळी ठेवायची नाही। आणि पाणी चांगलं उकळलं असेच आपण पूर्ण पातोळ्या लाटून घ्यायच्या। आणि आता ते आपलं जे मसाल्याचं पाणी आहे ते उकळलं गेलं का त्याच्यामध्ये एक करून पातोळी सोडायची, आणि पातोळ्या अशा वेगवेगळ्या करून ठेवायच्या, नाही तर चिटकल्या नाही पाहिजे, त्या अशा वेगवेगळ्या करून ठेवायच्या पातोळ्या। आणि त्या पाण्यामध्ये जो मसाल्याचं पाणी आहे आपलं त्याच्यामध्ये त्या सोडायच्या, आणि एक हळूवारपणे सोडायच्या, आणि त्या चांगलं एका भांड्याने झाकून ठेवायच्या। आणि त्या पातोळ्या किमान आपल्याला 15 मिनटं तरी शिजवावं लागेल। मध्ये चेक करायचं, ते खालीवर करायचं। समजा तुम्ही आणि फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता। आणि चला, आता भाजी शिजली आहे। त्याच्यानंतर आपण कसुरी मेथी हातावर घासून त्याच्यावर टाकायची, आणखी चांगला फ्लेवर होतो त्याच्यामुळे। आणि त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे फ्रेश धनिया टाकणार आहे, आणि भाजी आपली एकदम टेस्टी आणि चवदार तयार झाली आहे, एकदम मस्त सुगंध सुटला आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशी रेसिपी तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा।